आकाशवाणी मुंबई केंद्र. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची विजय दिवाण यांनी आकाशवाणीसाठी घेतलेली मुलाखत ऐकूया. आज भाग 3, वसा जलसमृद्धीसाठी. माधवराव, जगात आता स्थापत्यशास्त्र, पाटबंधारे, सिंचन या सगळ्या क्षेत्रांमध्ये विशेषतः गेल्या 55 वर्षांमध्ये पुष्कळशी नवी तंत्रज्ञानं विकसित झालेली आहेत. तुमच्या काळामध्ये अशा वेळोवेळच्या आधुनिक तंत्रांचा वापर होत असे का? स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपले जे वेगवेगळे विकासाचे कार्यक्रम सुरू झाले पाण्याच्या क्षेत्रात, एकंदर बांधकामांमध्ये, रस्ते, पूल या सगळ्याच विषयामध्ये, त्याच्यासाठी त्या वेळेला जगात उपलब्ध असलेली जी नवीन तंत्र होती ती आपण काही माणसं परदेशाला पाठवून त्यांना प्राथमिक त्या दिशेचं प्रशिक्षण देऊन तयार करून आणायचा प्रयत्न केला. पण आपल्या देशाची गरज एवढी अवाढव्य होती, देशाचा आकार आणि आपला महत्वाकांक्षी विकास कार्यक्रम, की अशी थोडी माणसं जी शिकून आली त्यांचा उपयोग करून आपल्याला अशा क्षमतेचा फार द्रुतगतीने विस्तार करायला लागला. उदाहरणार्थ, प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटच्या तंत्रांनी पुलांची किंवा घरांची बांधणी काही मंडळी आपण सुरुवातीला शिकवली, ही गोष्ट खरी आहे. पण कितीतरी मोठ्या संख्येने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की कुठेही परदेशी जाऊन औपचारिक प्रशिक्षण न घेताना आपण ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मूलभूत अभियांत्रिकीची तत्व शिकलो, त्याच्या आधारावर शिकून आलेल्या लोकांच्या काहीशा मदतीने, पण मुख्यतः आधुनिक पुस्तकं जी उपलब्ध आहेत, जे वेगळे अहवाल विदेशांचे उपलब्ध आहेत, त्यांच्या आधारावर स्वतःच्या विचारांची त्यात भर घालून एक संपूर्ण नवी पिढी 1960 ते 70 विशेषतः या काळामध्ये आपण आपल्या देशात पाण्याच्या क्षेत्रात उभी करू शकलो. हो का? ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यातले 1% सुद्धा मंडळींना आपण परदेशी पाठवलेलं नाही. हे सर्व तंत्रज्ञान त्यांनी इथून अभ्यासाने मिळवलेलं आहे आणि त्यात क्षमता प्राप्त केलेली आहे. मला वाटतं आजकाल पाणी वहनासाठी सुद्धा प्रीस्ट्रेस्ड पाईप्स वगैरे अशी वापरण्याची पद्धत आहे. आता प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट हे आपल्या देशात सुदैवाने सर्रास रूढ झालेला आहे. आपण त्याच्यावर चांगल्या प्रकारचा पकड मिळवलेली आहे. पण ज्यावेळेला आपण धरण बांधणीचा कार्यक्रम सुरू केला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आणि त्यानंतर, त्यावेळेला जे मातीच्या धरणांचं तंत्र उदयाला आलं होतं, त्यात ज्या 2 महत्वाच्या गोष्टी होत्या की मृद विज्ञान आणि मृद अभियांत्रिकी, त्याची औपचारिक प्रशिक्षण घेतलेली आपल्याकडे माणसं नव्हती. पण काही मंडळींना आपण आपल्या देशातून पाठवून बोटावर मोजण्या इतक्या तयार करून आणलं, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्या कैक शेकडो पटीने मी म्हणेन मंडळींनी इथेच वाचून, त्या लोकांच्या बरोबर बोलून, जे शिकून आले आहेत, स्वतःच्या प्रयोगशाळांमध्ये प्रयोग करून हे शास्त्र आत्मसात केलं. आणि म्हणून आपल्या धरणांची ही जी मोठ्या संख्येत, हजारोंच्या संख्येत भराभर आपण वाढ करू शकलो, ही त्या लोकांच्या नवतंत्र आत्मसात करण्याच्या क्षमतेवर आपण ही करू शकलो. ही अतिशय देशाच्या दृष्टीने चांगली गोष्ट. हीच गोष्ट आपल्या धरणांवर जे आपण दरवाजे बसवतो, जे यातही अधिक अवघड काम आहे, रचनेच्या दृष्टीने, निर्मितीच्या दृष्टीने, उभारण्याच्या दृष्टीने आणि हाताळण्याच्या दृष्टीने, त्यातही आज आपण सर्व दृष्टीने स्वयंपूर्ण आहोत. आणि या स्वयंपूर्णतेचं श्रेय ज्यांनी याच्यामध्ये अगोदर पाऊल टाकून आत्मविश्वासाने आपल्या बुद्ध कौशल्याने या रचना तयार केल्या, त्यांना हे श्रेय आहे. याचा अर्थ असा नाही की जी नवीन तंत्र आपण आत्मसात करायला पाहिजे ती आजपर्यंत सगळीच आपण आत्मसात केली आहेत असंही नाही. अजून काही गोष्टींमध्ये आपण आज मागे पडतो आहोत, मागे राहतो आहोत. आपण थोडीशी काही उदाहरणं पाहूया की कॉन्क्रीट हे जर चांगल्या गुणवत्तेचं तयार व्हायचं असेल तर ते जिथे वापर होतो त्या प्रत्येक जागेवर तयार न करता आणि तिथल्या स्थानिक कामगाराच्या कुशलतेवर अवलंबून न राहता
आपण जर जसं दूध हे एके ठिकाणी निर्जंतुकीकरण करून मग आपण वितरित करतो, त्याच पद्धतीने कॉन्क्रीट उत्कृष्ट गुणवत्तेचं तयार करून वितरित करायची जगात सर्वत्र रूढ पद्धत आहे. परंतु अजून अशा प्रकारच्या विकसित पद्धतीकडे वेगळ्या कारणांमुळे आपण जाऊ शकलेलो नाही. तशीच स्थिती प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी खांब किंवा आधार उभे करून मग त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे वेगवेगळे रचना करण्यापेक्षा सुद्धा या कॉन्क्रीटचे जे वेगवेगळे त्या रचनेचे अवयव आहेत ते पहिल्यांदा वेगळ्या ठिकाणी ओतून ते ओतीव तुळया, ओतीव खांब दुसऱ्या ठिकाणी उभारण्याची आज सर्रास पद्धत रूढ आहे. ही दुसरी पद्धतही ज्या प्रमाणात आपल्या देशात आपण आत्मसात करायला पाहिजे त्या प्रमाणात करू शकलेलो नाही. तशीच ह्या मातीच्या रस्ते बांधणी किंवा धरणाच्या बांधणीमध्ये स्पंदन करणारे जे रूळ आहेत, नुसतं वजनांचा दाब टाकणारे रूळ वेगळे, आणि ते दाब टाकत असताना जसं आपण पोतं हलवून घट्ट भरू शकतो तसं त्याच्याबरोबर स्पंदन करत करत ही दाबण्याची क्रिया करणारे ठोकणारे रूळ वेगळे. ते आपण प्रयोग केले, त्याचं उपयुक्तता आपल्याला पटली, पण आपण त्याच्याशी ज्या इतर अनुषंगिक गोष्टी असतात की याला लागणारी यंत्रांची निर्मिती, याला लागणारी अर्थव्यवस्थेची निर्मिती, याला लागणारं तंत्रकौशल्याचं कामगारांमध्ये जाणीव आणि प्रचार, या गोष्टींचा आपण योग्य त्या प्रमाणात पद्धतशीरपणाने प्रचार न करू शकलेलो. काही आपण आत्मसात केल्या, काही अजून आत्मसात करायच्या या काळाची गरज असूनही शिल्लक राहिलेल्या आहेत, आणि ते आता येत्या काळात आपल्या समोरचं आपल्या प्रगतीचा गती वाढवण्याच्या दृष्टीने एक मोठं आव्हान आहे. व्यक्तिशः मला बोचणारी आणखीन एक गोष्ट आहे की ज्या तंत्रासाठी मुळा धरणाच्या पायाचं काम अडलं होतं, कोणतं तंत्र होतं की पायाच्या खाली एका अरुंद चरामध्ये खोल जाऊन अभेद्य असा पण लवचिक गुणधर्म असलेला अपारगम्य असा पडदा निर्माण करायचा पायात, की ज्याच्यामुळे धरणाच्या खाली जे वाळूचे थर आहेत त्याच्यामधून पाणी झिरपून जाणार नाही, वाहून जाणार नाही, आणि ते धरण सुरक्षितपणाने उभं राहू शकेल. याच्यासाठी मूलतः मुळा धरणाचं काम हे अडलं होतं, आणि त्या ठिकाणी काही लक्षावधी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा, परकीय तंत्रज्ञानाची मदत घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला ते थर अभेद्य करण्यामध्ये यश मिळालं नव्हतं. त्याच्यावर मात करण्यासाठी आपण आपल्या धरणावरच्या प्रयोगशाळेत, आपल्या नाशिकच्या संशोधन संस्थेमध्ये वेगळ्या प्रकारच्या मिश्रणांचे, वेगळ्या प्रकारच्या मातीचे गुणधर्म तपासून त्यांचं सिमेंट बरोबर मिश्रण करून, खडी बरोबर मिश्रण करून असा लवचिक पडदा तयार करण्याचे प्रयोग केले. आपण यशस्वी झालो. आपण प्रत्यक्षात त्या धरणाची उभारणी केली, पण हे तंत्र लोकप्रिय झालं नाही. अनेक ठिकाणी अशा अडचणी असताना सुद्धा रूढ धोपट मार्गी अधिक खर्चाची सगळा पाया उकरून काढून टाकणं आणि तो नंतर चिकण मातीने भरणं अशी वेळ खाऊ आणि खर्चिक पद्धत वेगळ्या कारणांमुळे जी रूढ होती ती तशीच चालू राहिली. तेव्हा अशा आत्तापर्यंतच्या उपलब्धतेच्या नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्या दोन्ही बाजू आहेत की काही आपण आत्मसात केली, त्याच्या आधारावर पुढे गेलो, पण त्यातली जी काही आणखीन संवेदनशील असलेली, तपशिलात नेणारी, अचूकता आपल्याकडून अपेक्षा करणारी सगळ्या कार्यवाहीमध्ये अशी जी तंत्र आहेत ही अजून आपल्याला आत्मसात करता आलेली नाहीत. पण मग आता अशा स्थितीमध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ज्या गोष्टी आहेत, मी आता उदाहरणार्थ जी काय असेल ती इथली साधन सामुग्री, इथे असलेल्या सोयी सुविधा, किंवा मग इथलं आपलं मनुष्यबळ, कदाचित ते कौशल्य प्राप्त केलेलं नसेल, जे काय आहे ते मनुष्यबळ, आपलं जे पारंपरिक असं पूर्वापार चालत आलेलं आहे ते ज्ञान, या सगळ्या गोष्टी आणि आपल्या गरजा, या सगळ्यांची सांगड आपल्याला नव्या तंत्रज्ञानाशी घालता येणार नाही का? किंवा ती घालायची असेल तर ती कशी घालायची? तुम्ही कशी घातली होती? याच्यासाठी आपल्याला काही ठिकाणी यश आलेलं आहे, अजिबात यश आलेलं नाही असं नाही. हो का? आपण दोन चांगली उदाहरणं पाहू.
आपल्या नागपूरच्या जवळ जो आपण पेंच प्रकल्प केला आहे, हो. त्या पेंच प्रकल्पाच्या खाली कामठीखेरी नावाचं धरण आधी आपण बांधलं आणि त्याचा मूळ साठा जो पेंचचा मोठा आहे ते धरण आपण नंतर बांधलं. त्या कामठीखेरी हे सुद्धा मोठं धरणच आहे त्या अर्थाने. आणि तिथून आपल्या खुराडीच्या औष्णिक केंद्राला पहिल्यांदा आपल्याला पाणी पुरवठा सुरू करायचा होता. नागपूर शहराचा पाणी पुरवठा आणि सिंचन 1,00,000 हेक्टरवरचं सुरेख सिंचन आता जे तिथे होत आहे, हे घटक त्याचे नंतर आले. पण त्या कामठीखेरी धरणाच्या पायामध्ये अनपेक्षित अशी अडचण आली. आपल्या त्या आधीच्या पाहणीमधल्या काही उणीवांमुळे, त्या ठिकाणच्या भूस्तरशास्त्राबद्दलच्या आपल्या अनभिज्ञतेमुळे, की आज आपण जसे या खोलीत बसलेलो आहोत त्याच्यासारख्या उंचीचे खोल विवर भुयार त्या दगडामध्ये त्या ठिकाणचा जो कॅल्शियमयुक्त खनिज दगड आहे तो झिरपून जाऊन तयार झालेली आहेत असं आपल्याला धरणाचा पाया खणल्यावर लक्षात आलं. आणि आता त्याच्यावर तर हे धरण उभं करायचं, बाकी सगळी पुढची रचना त्याच्यावर अवलंबून आहे. आणि हे आपल्या मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेतल्या धरण रचनाकार अभियंत्यांना एक मोठं आव्हान होतं. अशा रीतीच्या स्थितीत काय करायचं. आणि सांगायला अत्यंत अभिमानाची गोष्ट अशी आहे की सामान्यतः पुष्कळ वेळेला जी प्रवृत्ती असते की समस्या आली की कुठल्या तरी विदेशी सल्लागाराकडे पळा, त्यांना बोलवा, त्यांच्या मदतीने काहीतरी करायचा प्रयत्न करा, अशा कुठल्याही मोहाला बळी न पडता त्यावेळच्या संबंधित रचनाकारांनी उपलब्ध तंत्रज्ञान, उपलब्ध सामग्री आणि समोरची समस्या यांची सांगड घालून त्याच्यावर मात करायचा प्रयत्न केला. आणि आज कामठीखेरी धरण पूर्ण होऊन 25हून अधिक वर्ष झालेली आहे. अशा पायावर उभं राहिलेलं धरण हे आज आपल्याला सुरक्षित सेवा देत आहे. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे करणारी व्यक्ती कोण होती, तर हे करणारी व्यक्ती आपले कार्यकारी अभियंता त्यावेळेला धरण रचना शास्त्रातले दन कुलकर्णी म्हणून होते. हुशार विद्यार्थी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नंतर मुख्य अभियंता आणि सचिव सुद्धा, मुख्य अभियंता झाले, सचिव झाले. तेव्हा या ज्या मूलभूत क्षमता भारतीय बुद्धिमत्तेत, संघटनेत, आणि त्याच्याही पेक्षा अधिक महत्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या काही प्रमाणात धाडस लागणाऱ्या निर्णय घेण्याला अनुमती देण्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत ही जी आपली शक्ती आहे हिच्याकडे आपल्याला कानाडोळा करता येणार नाही. की सहज सोप्या गोष्टींना मंजुरी देणं हा एक भाग झाली, पण अशा अत्यंत अवघड गोष्टींमध्ये ज्या रचना होतात त्यांना सुद्धा डोळसपणाने अनुमती देणं हा दुसरा भाग झाला. आणि या बाबतीत आपल्याला जी समाजाची साथ मिळते ती सुद्धा उल्लेखनीय. मी 2 गोष्टींचं उदाहरण सांगेन. पानशेत मातीचं धरण होतं म्हणून पडलं, म्हणून खूप त्यावेळेला मातीच्या धरण, त्याची उपयुक्तता, त्याचं स्थायित्व याच्याबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आज पुण्याचा पाणी पुरवठा तेच पानशेत मातीचा धरणाचा जो भाग शिल्लक होता तोच दुरुस्त करून, भक्कम करून, त्या ठिकाणून डगमगून जाऊन न हलता पुन्हा तिथेच आहे त्या याच्यावर स्वार होऊन आपण ते पूर्ण करून दाखवलं. आणि कोणी करून दाखवलं? देवकुळ आहे, त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता होते, पुढे तेही आपले सचिव झाले, प्रधान सचिव झाले. तेव्हा ही जी आपल्याजवळ शक्ती उपलब्ध आहे हिच्यावर आपली सगळी विकासाची पुढची मदार आहे. की अशी मंडळी पुन्हा तिथे जायला तयार झाली, तिथली जबाबदारी स्वीकारायला तयार झाली, आणि त्यांची जी तंत्रविज्ञानावरची निष्ठा आहे की हे आपण सुरक्षित रचना पुन्हा करू शकू, आणि त्यांनी ती करून दाखवली. याच्या मागची समाजाने त्याला साथ देण्याची जी प्रवृत्ती आहे, त्या ठिकाणी हे तुम्ही करू नका म्हणून निदर्शनं झाली नाहीत, किंवा लोकांनी त्याच्याविषयी आवाज, तो भीतीचा बागुलबुवा निर्माण केला नाही. समाजाची जर साथ नसती तर त्याच ठिकाणी पुन्हा मातीचं राहिलेलं धरण उभं करणं, दुरुस्त करणं हे शक्य झालं नसतं. ती स्थिती कोयनेच्या भूकंपानंतर होती. जगात एकमेव विचित्र उदाहरण असं आहे की कोयनेसारखा मोठा प्रकल्प उभा राहायला तयार झाला, कामात प्रत्यक्ष वीज पुरवठा करायला लागला, आणि मोठा भूकंप झाला, मनुष्यहानी झाली, आणि झालेला भूकंप थेट धरणाच्या पायाखाली होता नेमका. इतर ठिकाणी असे धरणाच्या संबंधित ज्या भूकंपाच्या घटना घडल्या, धरणामुळे नव्हे, धरणाच्या संबंधित, त्या तिथून काही अंतरांवर घडल्या, इथे चक्क पायाखाली झाल्या. त्यामुळे खालच्या अंगाला राहणारी जी गावं आहेत, शहरं आहेत, सांगली आहे, मिरज आहे, कराड आहे,
यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं शक्य होतं की आता हे धरण हे पुन्हा दुरुस्त करायचं, त्याला पुन्हा आधार द्यायचे, पुन्हा ते वापरात आणायचं, म्हणजे इतका समाज हा नेहमी भीतीच्या छायेखाली राहणार. पण आपल्या समाजाचं कौतुक करायला पाहिजे की अशा अनेक शंका त्यावेळेला निर्माण करण्यात आल्या, त्याची योग्य ती वैज्ञानिक पद्धतीने उत्तरही देण्यात आली आणि समाजाने या सगळ्या निर्णयांना, तांत्रिक निर्णयांना प्रशासकीय पातळीवर आणि नंतर सामाजिक पातळीवर साथ दिली. ही साथ ही आपली शक्ती आहे आणि ही साथ ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात आपण आणखीन पुढे जाऊ शकणार आहोत. यातलं आणखीन एक आंतरराष्ट्रीय संबंधातलं चांगलं उदाहरण सांगतो. आमच्या केंद्रीय जल आयोगाची बैठक चालली होती. त्यावेळेला आमच्याकडे एक तातडीचा निरोप बैठक चालू असताना असा आला की भूतान हा आपला मित्र देश आहे, शेजारी. भूतानच्या जलविद्युत प्रकल्पामध्ये आपण त्याला वेगळ्या प्रकारची मदत करतो. तर चीननी त्यांचा जो बर्फाळ प्रदेश आहे त्या बर्फाळ प्रदेशामध्ये आम्ही तुम्हाला 2 वीज घरं 1.5 वर्षात बांधून देतो, त्या ठिकाणी त्या बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या वस्तीला वीज पुरवठा करण्यासाठी मदत म्हणून देतो. आता भूताननी ही स्वीकारावी का नाही, एक राजनैतिक दृष्टीने मोठा नाजूक प्रश्न होता. त्यामुळे ताबडतोब भूतानहून निरोप आल्यानंतर केंद्रीय जल आयोगाची बैठक चालू असताना निरोप आला, असं असं झालेलं आहे, आपली प्रतिक्रिया काय. आता अशा परिस्थितीला तोंड देताना प्रतिक्रिया काय असायला पाहिजे, तर साहजिकच वेगवेगळ्या मनोवृत्तीची माणसं, आयोग हा समूह आहे, वेगवेगळ्या सदस्यांच्या विचारांच्या दिशा वेगळ्या असतात. काहींनी वेगळ्या शंका, आपण हे खरंच करू शकू का, अजून आपण बर्फात जाऊन वीज घर बांधलेलं नाही, आपल्याला उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान हे बिन बर्फाच्या क्षेत्रातलं आहे, त्याच्यात काही बदल करायला लागतील, ते आपल्याला आत्मसात करायला लागेल, तिथे जाऊन बर्फाळ प्रदेशात राहून हे काम करायला कोण अधिकारी तयार पटकन आपल्या डोळ्यासमोर आहे का, अशा वेगळ्या अडचणींवर साधक बाधक चर्चा झाली. आणि पुन्हा आनंदाची गोष्ट अशी की जल आयोगाने एकत्रित अंतिम निर्णय असा केला की त्यांना कळवा की ज्याच्या आत चीन ही वीजघरं बांधून देणार आहे त्याच्या आत भारत मित्रता म्हणून 2 वीजघरं आपल्याला बांधून देईल. हा निर्णय झाला. त्याला कोणाला तिथे पाठवायचं हेही डोळ्यासमोर नव्हतं. ते तंत्रज्ञान कोणाला उपलब्ध आहे केंद्रीय जल आयोगात, कोण आत्मसात लवकर करू शकेल, कोण नवीन अभ्यास करू शकेल हेही स्पष्ट नव्हतं. एक आव्हान घ्यायचं म्हणून एक आव्हान होतं, राष्ट्रीय आव्हान होतं, आपल्या मित्र देशाला मदत करायचं आव्हान होतं आणि ते आपल्या त्यावेळच्या तरुण पिढीने स्वीकारलं. त्या ठिकाणी एक तरुण अधिकारी पाठवण्यात आला, अग्रवाल त्याचं नाव. भारतातून मजूर पाठवण्यात आले, त्यांना सर्व सुविधा देण्यात आला. ते त्या बर्फाळ प्रदेशात राहून त्यांनी 2 उत्तम वीजघरं, ज्यातलं तंत्रज्ञानात पुष्कळ आपल्याला बदल करायला लागले सपाट प्रदेशावरच्या तंत्रज्ञानापेक्षा, ते सगळं पणाला लावून ती वीजघरं तर त्यांनी करून दाखवली आणि ती आज भूतानला वीज कार्यरत आहे. म्हणजे तंत्रज्ञान अजिबात आपण आत्मसात करत नाही होत असं नाहीये. आव्हान आलं की आपण करतोय, अनेक उदाहरण आहे. पण ह्या गोष्टी ज्या प्रमाणात रूढ व्हायला पाहिजे, काही ठिकाणी आपण यश मिळवलंय, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे लवचिक पडद्यांचं हे जे पायातलं आहे काही ठिकाणी ते रूढ करण्यामध्ये अजूनही आपल्याला पुरेसं यश मिळालं नाही. अशा मधल्या स्थितीत आपण आहोत. पण हे असं कुठलंही तंत्रज्ञान असो, म्हणजे मग ते परकीय परदेशी तंत्रज्ञान असो किंवा आपलं देशी तंत्रज्ञान असो, त्याच्यातल्या आपल्या क्षमता विकसित करत असताना त्या तंत्रज्ञानाचा जो एक पाया असतो, म्हणजे वैचारिक म्हणा किंवा संकल्पनांचा पाया जो असतो आणि व्यावहारिक जे प्रत्यक्ष गोष्टी असतात, यांची कुठेतरी सांगड घालणं महत्त्वाचं नेहमी असतं. आणि विशेषतः ज्या समाजासाठी ते करायचं आहे त्या समाजाशी आणि समाजाच्या गरजांशी सुद्धा हे निगडीत असेल, जे आत्मसात करायचे ते तंत्रज्ञान, याचंही भान ठेवावं लागतं. तर हे कुठे कुठे आपल्याला साध्य करता आलेलं आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष सामाजिक व्यवहाराचा संबंध आहे, मगाशी सांगितलेल्या उदाहरणांमध्ये सामाजिक जाणीवेचा संबंध आहे, समाजाची अनुकूलता मिळण्याचा संबंध आहे. पण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष समाजाने ते तंत्रज्ञान हाताळायचं आहे, वापरायचं आहे, उदाहरणार्थ आपल्या कालव्यांमधले, शेतचाऱ्यांमधले जे लहान लहान प्रवाह आहेत जे आपल्याला मोजायचे आहेत आणि मोजण्याच्या
आधारावर पुढची आकारणी पद्धत पीक रचना ह्या बसवायच्या आहेत, त्या ठिकाणी सगळं तंत्रज्ञान उपलब्ध आहे, अत्यंत प्रगल्भ विकसित उपयंत्र उपलब्ध आहेत. पण समाजाला ती आवडतील, अंगवळणी पडतील, रूढ होतील, यात आपल्याला नाही यश आलेलं. जशी आपल्या हातपंपांची स्थिती आहे, आज हातपंप आपण गावोगाव बसवलेले आहेत, वापरायला साधे सोपे आहेत, त्यांची दुरुस्ती करणे तेवढं अवघड नाहीये. त्याच्यासाठी लागणारं जे किमान प्रशिक्षण आहे ते म्हणजे तिथल्या तांत्रिक कुशल कारागिरांनाच नव्हे तर साध्या महिलांना सुद्धा देता येणं शक्य आहे. अनेक ठिकाणी आपण त्यात यशस्वी प्रयोगही केलेले आहेत. मला वाटतं देखभालही कमी खर्चाची, खूप कमी होते, लोकांची अडचण कमी होते. पण हे आत्मसात होऊन त्या गावामध्ये हे रूढ होणं, गावाच्या व्यवहाराचा एक भाग म्हणून हे आपल्याला करण्यात. त्यामुळे बरेचसे हातपंप नादुरुस्त असतात, बंद असतात, हे आपल्याला. तेव्हा ही उपलब्ध तंत्रज्ञान आणि ते समाजाने आत्मसात करून घेणं यात अजूनही अंतर शिल्लक आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रचार प्रसार याच्यापुढे खूप भर द्यावे लागणार आहे. हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या गोष्टीवरनं म्हणून विचारतो की तुम्ही स्वतः पदवीसाठी म्हणून, म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टरेटसाठी, PhD ज्याला आपण म्हणतो, अशा पदवीसाठी म्हणून मुद्दाम वेगळं काही संशोधन किंवा अशा प्रकारचं काही केलेलं नाही. तुम्ही कधी कदाचित तुम्हाला त्याची गरजही नव्हती, त्या वाटेने जायची किंवा वेळही तेवढा नव्हता. परंतु PhDच्या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून तुमची निवड करण्यात आलेली होती. तर ही गोष्ट कुठली आहे? हा एक अनुभव तुमचा कुठला आहे परीक्षक पदाचा? एक गोष्ट खरीच आहे की प्राथमिक अवस्थेमध्ये माणसांची खूप चणचण असल्यामुळे जी काय थोडी माणसं त्या विषयांमध्ये उतरून काही प्रयोग, काही अनुभव याच्या आधारावर पुढे जात होती, त्यांना तसं म्हटलं तर आपल्याला जास्त वापरून घ्यायला लागलं. म्हणजे पहिल्यांदा हा विषय मृद यांत्रिकी हा विषय आपल्या अभ्यासक्रमात नव्हता, हळूहळू तो पदव्युत्तर अभ्यासक्रमात आला. लोक पदव्युत्तर पदव्या त्याच्यात घ्यायला लागले. मग त्यांना परीक्षक नेमण्याचे प्रश्न आले. मग ज्यांनी व्यावहारिक याच्यावर पकड मिळवलेली आहे तेच उत्तम परीक्षक, ज्यांना खरोखर ज्ञान माहिती आहे, ज्यांनी या तंत्रज्ञानाच्या ज्ञानाच्या आधारावर जे पुढे गेले, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पदव्युत्तर पदवी आहे का नाही याचा विचार न करता आपल्याला त्यांचे उपयोग करून घ्यायला लागले. तीच गोष्ट पुढे स्वयंपूर्ण संशोधन करून PhD साठी ज्यावेळेला आपले पुढची पिढी तयार व्हायला लागली तेव्हा त्यांचे परीक्षक कोण? म्हणून नेहमीच्या पद्धतीप्रमाणे काही प्रगत देशातला एखादा, काही आपल्या देशातला एखादा, अशी सांगड घालून आपल्याला ही पद्धत बसवायला लागली. सुदैवाने 1980-81च्या नंतर आपण या प्राथमिक अवस्थेतून आता बाहेर आलेलो आहोत आणि आता आपल्याकडे जवळजवळ आपण PhD एखादा तज्ज्ञ असणं हे अनिवार्य करायला वेगळ्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. पण हे जरी खरं असलं तरी दुसरी एक गोष्टही तितकीच खरी आहे की ज्या मंडळींनी वेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या नवीन रचना अत्याधुनिक अशा सुद्धा व्यवहारात आणल्या, काही प्रमाणात त्यांनी त्याच्यावर ते शब्दबद्ध करून तो अनुभव लेखनात रूपांतर करणं की ज्याच्यामुळे अनेक जण तो वाचू शकतील, त्याला एक विस्तृत व्यापक अशी मान्यता मिळेल, अशा गोष्टी करण्याचा कंटाळा केला काही प्रमाणात. असं झाल्यानंतर सुद्धा ज्या आपल्या विद्यापीठीय व्यवस्था आहेत त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. विद्यापीठीय व्यवस्था ती आता चौकटीमध्ये जखडली गेली हळूहळू, असं झालं. त्यामुळे या आपण आणखीन ज्या प्रमाणात सुधारू त्या प्रमाणात ही जी स्वयंपूर्णतेची आपली अंतर्गत उर्मी आहे, जिच्या आधारावर आता आपण अनेक विषयात प्रगती केली, ती आणखीन वाढू शकेल. वस्तुतः हैदराबाद आणि कानपूर इथल्या विद्यापीठांनी एकूण तुमचा आवाका, तुमचं ज्ञान, तुमचा अभ्यास आणि तुमच्या त्या विद्याशाखेतली गती पाहून तुम्हाला डॉक्टर ऑफ सायन्स सारख्या मानद पदव्या दिलेल्या आहेत. या ज्या पदव्या आहेत त्या तुमचं जे एकूण काम आहे त्याच्यापैकी कोणत्या विशिष्ट याच्यासाठी म्हणून त्यांनी दिल्या?
हैदराबादच्या तंत्रवैज्ञानिक विद्यापीठाने दिलेली जी पदवी आहे ती मुख्यतः जलविकास अभियांत्रिकी म्हणून जो एक व्यापक विषय आता आकाराला येतोय आणि ज्याची मांडणी करण्याचा माझ्या लेखांमध्ये व्याख्यानांमध्ये दीर्घकाळ मी प्रयत्न केला. विशेषतः जलविज्ञान म्हणून जो विषय आहे हायड्रॉलॉजी, विशेषतः भूजलाचे जलविज्ञान, याविषयी वेगवेगळे विचार, वेगळे तपशील, त्यांचा पुरस्कार याच्याकडे पाहून त्यांनी ती पदवी दिली डॉक्टर ऑफ सायन्सची. अच्छा. त्यांनी दिलेल्या पदवीतच ह्या सगळ्या तपशिलांचे त्यांनी उल्लेखही केले. अरे वा. परंतु कानपूरच्या म्हणजे कृषी शास्त्रातल्या विद्यापीठाने जी पदवी दिली ती सिंचन क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे सामूहिक पाणी वितरणाच्या पद्धती, त्याचा पुरस्कार, त्याचे प्रयोग किंवा शेतीमध्ये पाण्याचा वापर करण्यामधली जी नवी तंत्र, त्याचा पुरस्कार, त्याचे प्रयोग, आता पाणलोट क्षेत्र विकास म्हणून जी नव्याने पुढे येणारी व्यवस्था आहे त्याची मांडणी वैज्ञानिक पायावर आणि त्याच्याकडे लोकांचं लक्ष वेधणं, ती मांडणी लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यावर व्याख्यानं देणं, हा या उपक्रमामध्ये जे लोकांचं लक्ष वेधलं गेलं, कानपूर विद्यापीठाचं लक्ष वेधलं गेलं, त्याच्यामुळे त्यांनी कानपूर विद्यापीठाने ती पदवी त्यांच्या कृषीशास्त्र या शीर्षकाखाली दिली. म्हणजे एकूण ती तुम्ही अंगीकारलेल्या जीवन कार्याचा बहुमान करायसाठी दिली असं म्हणायला हरकत नाही. त्यातल्या वैज्ञानिक जी भर टाकण्यात आली त्या दिशांनी, त्याच्या आधारावर त्यांनी ती दिली. नॉर्वे मधल्या त्या ओस्लो शहरात असलेल्या पाणी अकादमीनं सुद्धा आजीव सदस्य म्हणून तुमची निवड केलेली आहे. तो जगामध्ये एक तसा बहुमानच समजला जातो. तिथे तुमच्याकडून कुठल्या प्रकारचं काम अपेक्षित आहे? ऑस्लोमध्ये त्यांनी अशा एका उत्तम विचाराने पण काही प्रमाणात महत्वाकांक्षेने हे जलप्रबोधिनी आपण म्हणूया स्थापन केलेली आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये आणि विशेषतः पाण्याची चणचण जाणवऱ्या प्रदेशांमध्ये विवाद वाढायला लागण्याची सगळीकडे शक्यता दिसते आहे. कारण पाण्याची गरज ही सगळीकडे वाढते. बरोबर आहे. काही ठिकाणी आपल्यासारख्या देशांमध्ये लोकसंख्येच्या वाढीमुळे, काही ठिकाणी राहणी वाढल्यामुळे, काही ठिकाणी औद्योगिकरण वाढल्यामुळे, काही ठिकाणी प्रदूषणामुळे, उपलब्ध पाण्याची वापर कमी करणं आवश्यक असल्यामुळे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पाण्याचे तणाव वाढणार आहेत. तर अशा वेळेला त्याच्यावर अवलंबून असलेल्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रीय समाजांमध्ये आणि वेगळ्या देशांमध्ये सुद्धा सामंजस्य कसं घडवून आणायचं याच्यासाठी एक गट तयार असावा की ज्याच्यावर विश्वास ठेवून ज्याला पंच म्हणून नेमता येईल, ज्यांच्या समोर याची चर्चा करता येईल आणि मग ज्या चर्चेमधून काही प्रकाश पडून या सामंजस्याला वाटचाल करणं सोपं जाईल, अशा इच्छेने त्यांनी ही निर्माण केलेली आहे. एखाद्या लवादाची भूमिका पार पडता यावी. लवादा म्हणण्यापेक्षा सुद्धा मार्गदर्शकाची भूमिका पार पडण्यासाठी काही मंडळी उपलब्ध राहावीत आणि त्याच्यात जे अनेक मंडळींना त्यांनी सामील केलेलं आहे त्यात अर्थातच स्टॉकहोम पुरस्कार विजेते जे आहेत हे साहजिकच त्यांचं पहिलं लक्ष होतं. त्यांनी त्यातल्या अनेकांना विचारलं की ही जबाबदारी तुम्ही घ्याल का, एक आजन्म जबाबदारी म्हणून. आणि मग ज्यांनी तशी इच्छा व्यक्त केली की ठीक आहे, ही जबाबदारी अशी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही घेऊ, या प्रकारची रचना करून आता जवळजवळ 5 वर्ष झाली. अजून असा विवाद मात्र या प्रतिष्ठानापुढे आलेला नाही. परंतु त्या दृष्टीने काही चर्चा घडवून आणणं, या प्रश्नाकडे लोकांचं लक्ष वेधणं, शक्य असल्यास त्याच्यापुढे काही प्रकाशनं तयार करणं, या दृष्टीने नॉर्वेची ही वाटचाल चालू आहे. कारण त्यांनी हा विषय का घेतला, एक शक्यता अशी आहे, त्यांच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेची काही आपल्याला पूर्ण माहिती नाही, पण त्यांच्याकडे शांततेचं सुद्धा नोबेल पारितोषिक देण्याची जबाबदारी असल्यामुळे आणि पाण्याचे तणाव आणि विवाद हे याच्यापुढे शांततेला बाधक होण्याचा धोका असल्यामुळे त्याची एक व्यवस्था जगामध्ये उभी करणं, ती कार्यरत करणं ही एक आपल्या देशाची जबाबदारी समजून त्यांनी याच्यात लक्ष घातलेलं आहे. आता भविष्यच ठरवेल की ही यंत्रणा कितपत यशस्वी होऊ शकली, तिचा जगाला कितपत उपयोग झाला. पण याच्याबरोबर मगाशी जो आपला
या वैज्ञानिक दखल घेणं, त्याच्यासाठी PhD ह्या पदव्या उपलब्ध असणं शैक्षणिक व्यवस्थेत किंवा डॉक्टर ऑफ सायन्स या मानद व्यवस्थेमध्ये, त्याच्यात किंवा हे जलविवाद सोडवण्याच्या व्यवस्थेमध्ये, कारण जलविवाद सोडवण्याच्या व्यवस्थेमध्ये अन्य तांत्रिक गोष्टींबरोबरच कायद्याचं ज्ञान, प्रशासकीय व्यवस्थेचं ज्ञान असं यशस्वीपणाने करणारी भारतातही खूप मंडळी उपलब्ध आहेत, ज्यांनी धरणांच्या रचना करण्यात यश मिळवलं, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात यश मिळवलं, दरवाजांची निर्मिती करण्यात यश मिळवलं, बोगदे करण्यात यश मिळवलं. पण कार्यवाही व्यावसायिक रचना आणि विद्यापीठीय बौद्धिक रचना यातलं अंतर कमी व्हायच्या ऐवजी ते वाढत झाल्यामुळे आणि यातले संपर्कही वेगवेगळ्या वैयक्तिक आणि सामाजिक कारणांमुळे कमी झाल्यामुळे एक दुःखाची गोष्ट अशी वाटते की याच्यामध्ये केवळ PhD आणि DSCच नव्हे तर त्याच्याही वरच्या दर्जाचं बौद्धिक काम ज्यांनी केलं त्यांची दखल घेतली गेली नाही. आपल्या महाराष्ट्रातलेच उदाहरणं द्यायची झाली तर पहिले जे अभियंता सचिव झाले देऊसकर, त्याच्यानंतर पाध्ये जे भारत शासनाचे पुढे सचिव झाले, ज्यांनी ह्या दरवाजांच्या रचनांमध्ये मूलभूत पायाभूत पहिल्यांदा पुढाकार घेऊन कामं केली, किंवा आमच्या केंद्रीय जल आयोगाचे सिद्धहस्त रचनाकार माधवन म्हणून होते केरळमधले, या लोकांना मानद PhD किंवा मानद DSC देण्याकडे कुठल्याही विद्यापीठाचं लक्ष गेलं नाही. ही एक दुःखद गोष्ट आहे. असे अनेक जण आपल्या भारतात आज उपलब्ध आहे, पण त्यांचा जो योग्य गौरव व्हायला पाहिजे बौद्धिक क्षेत्रात, व्यावहारिक क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात होईल तो वेगळा, पण त्याला जी बौद्धिक मान्यता त्यांच्या कामाला मिळायला पाहिजे ती आपण देऊ शकलो नाही. याबद्दल खूप सुधारणा व्हायला पाहिजे. हे बरोबर आहे. एकूणच सगळीकडे पूर्णता जरी नाही तरी बऱ्याच अंशी आपल्याकडे ज्ञान आहे, त्यांच्या पदवी दिली जात नाही आणि पदवी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे पुरेसं ज्ञान नाही, अशी सुद्धा स्थिती आपल्याला बघायला मिळते. एकूणच आज असं दिसतंय की जगभरामध्ये विकास, अर्थकारण, समाजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्याच गोष्टींमध्ये पाणी हा मोठा कळीचा मुद्दा बनला आहे. म्हणजे अशी ही, आणि मग त्यातनं मग तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मग तंटे उद्भवणं किंवा विवाद उद्भवणं अशी स्थिती आता आलेली आहे. अशी काहीतरी स्थिती भविष्यामध्ये येणार आहे याची काही चाहूल तुम्हाला पूर्वी लागली होती का, आणि कधी? व्यक्तिशः मर्यादित स्वरूपात ज्याला आपण जाग येणं म्हणतो, किंवा हा प्रश्न किती अवघड आहे हे लक्षात येणं, हे ज्या वेळेला आवर्षण प्रवण क्षेत्रासाठी नेमलेल्या कमिटीचं 1972, 73, 74 मध्ये काम करण्याचा योग आला, तेव्हा पहिल्यांदी धक्कादायक जाग मला स्वतःला आली की रूढ पद्धतीतून हा सगळा प्रश्न हाताळता येणार नाही, याला काहीतरी वेगळा विचार आपल्याला करायला लागणार आहे. पण राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारचा अंदाज येणारी अनेक माणसं आपल्याकडे होती, केंद्र स्तरावर होती. पहिल्यांदा जे केंद्रीय अभियंता सचिव झाले चंद्रकांत पटेल म्हणून, ते आपल्या पूर्वी महाराष्ट्रातच ते कार्यरत होते, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेत. पुढे ते गुजरातमध्ये गेले विभाजन झाल्यानंतर, पुढे केंद्रात जाऊन तिथे सचिव झाले. यांनी या सगळ्या गोष्टीचा पुढचा अंदाज भविष्याचा घेऊन, पुढाकार घेऊन, त्यावेळच्या निर्णय करणाऱ्यांशी बोलून 1982 मध्ये राष्ट्रीय जलविकास अभिकरणाची स्थापना केली. नुसता अंदाज आला असं नाही, प्रत्यक्षात स्थापना केली. आणि ती कशासाठी केली की त्या खोऱ्यांमध्ये जे उपलब्ध पाणी आहे, काही खोऱ्यांमध्ये खूप आहे, काही खोऱ्यांमध्ये चणचण आहे, पण पहिला टप्पा तर हा नेहमीच राहणार की त्याचा इष्टतम वापर आपण करून दाखवणं, आणि मग दुसरा टप्पा ती अवस्था पूर्ण झाल्यानंतर पुढच्या गरजा भागवण्यासाठी दुसरीकडून ते आणायचा प्रयत्न करणं किंवा त्याच्यासाठी काही नियोजन करणं. हे काम करणारी, त्यांनी भारतभर काम करणारी ही संघटना निर्माण केली, ज्यांनी खोरेशहा, उपखोरेशहा आजच्या गरजा काय, भविष्यातल्या काय, पुढच्या 25 वर्षातल्या, 50 वर्षातल्या याचे आडाखे बांधून, याचे अंदाज तयार करून हा आराखड्याला गेल्या 20 वर्षांमध्ये एक प्रकारचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग
त्यातलं इष्टतम रचना करण्याचं काम अर्थात त्या राज्यांमध्ये त्या पाणी सांभाळणाऱ्या खात्यांमध्ये आहे. आणि केंद्रीय स्तरांवर जर ते राज्यांच्या उपखोऱ्यांमधून स्थलांतराने या गरजा पूर्ण होत नसतील तर मग आंतरराज्यीय स्थलांतराने जर पूर्ण करणं आवश्यक असेल तर त्यासाठी काय करता येईल याचा विचार करणं. आणि सध्या आपली देशात जी चांगली चर्चा या नदीजोड प्रकल्पांबद्दल चाललेली आहे त्याचा उगम मूलतः 20-25 वर्षापूर्वी ही जी जाणीव निर्माण झाली की आपल्याला ह्या चणचणीला तोंड द्यावं लागणार आहे भविष्यात आणि त्याच्यासाठी आपली पूर्वतयारी असली पाहिजे. कारण एकदम त्याचं उत्तर काही देता येणार नाही. आधी खूप अभ्यास, खूप पाहणी, खूप पर्यायांची विश्लेषण हे आपल्याला करायला लागणार आहे. तेव्हा सामाजिक दृष्टीने एकंदर सार्वजनिक दृष्टीने हे एक चांगलं लक्षण आहे की आपण त्याचा अभ्यास, त्याची तयारी ही 20-25 वर्षांपूर्वी सुरू केलेली आहे. आता ही जाणीव याच्यापुढे पसरवणं, अनेकांशी याच्याबद्दल बोलणं, याच्यामध्येही एक प्रकारचा समन्वय निर्माण करणं, ही आता पुढची कामं आपल्याला करायची आहेत. पण एक दुसराही त्याचा भाग असा मला दिसतो की एकूण विशेषतः भारतामध्ये, जगामध्ये आहेच, परंतु अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये आपले पाणी विकासाचे जे प्रकल्प आहेत, धरण प्रकल्प असतील किंवा आत्ता तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो नदी जोड प्रकल्प असेल, यांच्या उपयुक्तते म्हणजे बाबत किंवा पूर्णपणे ते उपयुक्त होतील की नाही या मुद्द्याबाबत आणि यांच्या विशेषतः संभाव्य अशा काही दुष्परिणामांबाबत एक मोठी चिंता सगळीकडे व्यक्त केली जाते. उदाहरणार्थ आता जे झालेले धरण प्रकल्प आहेत याच्यामध्ये असं म्हटलं जातं की जे काही ठरवून दिलेलं सिंचनाचं लक्ष्य होतं ते बहुतांश धरण प्रकल्पाच्या बाबतीत पूर्ण होत नाही. अनेक ठिकाणी तर ते 50% जास्त जात नाही. बहुतांशी धरण प्रकल्प आहेत हे लाभहानीचं जे उचित प्रमाण आहे ते राखू शकत नाहीत किंवा मग ज्याला तांत्रिक भाषेमध्ये अंतर्गत परतावा दर म्हटलं जातं तो मानकानुसार त्यांचा कधीच राखला जात नाही. अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं मग विस्थापनासारखे, इतर पर्यावरणीय आघातांसारखे असे जे काही परिणाम येतात, नदी जोड प्रकल्पाबाबत सुद्धा आता अशाच थोड्याशा चिंता व्यक्त केल्या जात आहेत किंवा ह्यातनं जसं आपल्याला धरण प्रकल्पांचे आघातांची पूर्वी कल्पना नव्हती आणि नंतर थोडी थोडी ती यायला लागली, तसं या नदी जोड प्रकल्पाबाबतही होणार नाही हे कशावरून, अशा पद्धतीचे थोडेसे एकत आहे. तर या सगळ्यांना उत्तरं दिली जाणं हे महत्वाचं नाही आहे का? हे अतिशय महत्वाचं आहे. इतकंच नाही, नुसती औपचारिक उत्तरं देणं महत्वाचं नाही. होय. तर अशा प्रकारच्या आपल्या प्रकल्पांचं ते अंमलात आल्यानंतर सतत निरीक्षण, पुनर्मूल्यांकन होणं. होय. त्याच्यामध्ये जर आपल्या अपेक्षांपेक्षा काही उणीवा राहिल्या असतील तर त्या का राहिल्या आणि त्या कायम राहणार आहेत का ती तात्कालिक स्थिती आहे, आपल्याला काही प्रयत्नांनी दूर करता येणं शक्य आहे, याचा पुन्हा पुन्हा अभ्यास होत राहणं आणि त्या अभ्यासांच्या आधारावर याच्या पुढे ज्या करायच्या आपल्या रचना आहेत. मग त्यात तो पुनर्वसनाचाही मुद्दा आला, नदीमध्ये पाणी प्रवाह चालू ठेवण्याचा मुद्दा आला. या सगळ्यांच्या तांत्रिक बाजू, सामाजिक बाजू, प्रशासकीय बाजू, ह्या सगळ्यांचे तपशील आपल्याला लोकांसमोर मांडून काय करता येणं शक्य आहे, त्याच्यात समाज कितपर्यंत साथ देऊ शकतो, आपली अर्थव्यवस्था कितपर्यंत साथ देऊ शकते, याचे अंदाज घेऊन मगच आता आपल्याला पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. कारण आपल्याजवळ काही अनुभव आपल्या गाठीशी गेल्या 2 पिढ्यांचा आहे, तेव्हा आता आपल्याला अंधारात पाऊल टाकायची काही गरज नाही. या सगळ्याचा आपण डोळसपणाने नीट आढावा घेऊन विचार करून मगच आपण त्या अनुभवाच्या आधारावर पुढच्या रचना आता करू शकलो पाहिजेत आणि करायला पाहिजे. एकूणच आता तीव्र अशा पाणी टंचाईचं एक सावट देशभरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि आता आपण जे सगळं बोललात, जुन्या प्रकल्पांचे अनुभव आणि मग त्याच्याबाबत बाळगण्याची सावधगिरी, या गोष्टी लक्षात घेऊन पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यापुढे जलसंसाधन विकास म्हणा किंवा जलव्यवस्थापन याच्यामध्ये कोणते नवे पायंडे, नवे उपक्रम पाडणं आवश्यक आहे? एक गोष्ट आपल्या फार मोठी कच्चेपणाची आहे राष्ट्रीय संदर्भात, केवळ महाराष्ट्राच्या नाही तर राष्ट्रीय संदर्भातही. ती म्हणजे जलविज्ञान हा जो विषय आहे
म्हणजे पाणी वाहतं कसं, त्याचं बाष्पीभवन कसं होतं, ते जमिनीत कसं मुरतं, जमिनीच्या खालून कसं वाहतं, याच्याविषयी जेवढ्या तपशिलातल्या मोजणीची माहितीची आपल्याला गरज आहे, ती गरज आपण पूर्ण करू शकलेलो नाही. अजूनही पुष्कळ ठिकाणी आपल्याला मोजणीच्या अभावी, सातत्याने पाठपुरावा करण्याच्या अभावी, ज्याला आपण ठोकताळे म्हणू, त्या ठोकताळ्यांच्या आधाराने आपल्याला काम करायला लागतो आहे. त्यामुळे आपल्या जलविज्ञानाचा पाया राष्ट्रीय दृष्टीने पक्का करणं, मग तो समुद्राच्या तटवर्ती क्षेत्रातला असेल जिथे समुद्राचं खारं पाणी आत येऊन जमिनींना नुकसान होऊ शकतं, किंवा आपल्या आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये जिथे आपल्या अंदाजापेक्षा कितीतरी पटीने अधिक बाष्पीभवन झाल्यामुळे आपले अंदाज चुकतात. या सर्व दृष्टीने आपल्या जलविज्ञानाचा जो पाया आहे तो येत्या 5-10 वर्षामध्ये आपल्याला पक्का करायला लागणार आहे. आणि म्हणून हे लक्षात आल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला इतर देशातल्या याबाबत वैज्ञानिक क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा उपयोग करून घेता येऊ शकतो, आणि तो त्यांच्याकडच्या केवळ आर्थिक सहाय्यातूनच नव्हे तर त्याच्याबरोबर अशा प्रकारच्या वैज्ञानिक सहाय्यातून करू शकतो आपण, त्यालाच आपण जे प्रकल्प तयार करतो त्यासाठी राष्ट्रीय जलवैज्ञानिक प्रकल्प म्हणूनच आपण गेले 7 वर्ष हा विश्व बँकेच्या मदतीने राबवतो. आणि त्याचे 3 वेगळे घटक आहेत. एक भूपृष्ठावर वाहणारं पाणी, त्याचा आपला समज, त्याची मोजणी, त्यातले बारकावे, आणि विशेषतः संगणकाचं युग आल्यानंतर ते सगळं कसं हाताळायचं. दुसरं बाष्पीभवन, पाणी उडून जाणं, त्याचं नुकसान होणं. तिसरं भूजलात त्याचं जे रूपांतर होतं त्या भूजलाचा नीट अभ्यास होणं, बारकाईने तपशील माहिती होणं. आणि चौथा पाण्याची गुणवत्ता, त्याची मोजणी, त्या गुणवत्तेमध्ये जर आणखीन अवनती होणार असेल तर त्याची कारणं ती हाताळणं. या सगळ्या राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाच्या खाली आपण याचा पाठपुरावा करण्याचा गेले 5-7 वर्ष मोठा प्रकल्प हा आपण देशभर राबवतो आहोत. त्यामुळे अपेक्षा अशी आहे की येत्या 2-3 वर्षामध्ये त्या सगळ्या प्रकल्पामध्ये जी माहिती जमा होते आणि संगणकाच्या आधाराने त्याचं जे आता विश्लेषण आपण करू शकतो आहोत, या दृष्टीने अंशतः हा आपला जो जलवैज्ञानिक बाजूचा कच्चेपणा आहे तो काही प्रमाणात दुरुस्त होईल. परंतु काही प्रमाणामध्ये पाण्याची वेगवेगळ्या अवस्थांमधली मोजणी ही आपल्याला दीर्घकाळ अधिक तपशिलात करण्याची व्यवस्था करायला लागणार आहे. उदाहरणार्थ आपल्या उत्तरेकडून बर्फातून येणाऱ्या ज्या नद्या आहेत, एकंदर हवेचं तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळे, त्यांचं विरघळणं हे अधिक होण्याची शक्यता असल्यामुळे त्या नद्यांच्या प्रवाहांच्या अवस्थांमध्येच बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर वैज्ञानिक दृष्टीने लक्ष ठेवून आपल्या पाण्याची नेमकी उपलब्धता किती, ती कुठल्या अवस्थांमध्ये किती राहणार आहे, या सगळ्याचे आकडेवारी आपली पक्की करण्यासाठी हा प्रकल्प जरी औपचारिक रीतीने पूर्ण झाला तरी त्याचा पाठपुरावा आणि त्या दृष्टीने जी कार्यवाही यंत्रणा उभी केलेली आहे ती आपल्याला खूप वर्ष याच्या पुढे कामासाठी वापरायला लागणार आहे. दुसरी बाजू पाण्यामध्ये काटकसर करण्याची आहे की ज्या पद्धतीने पाणी वापरलं जातं, मग ते पीक रचनेमध्ये असेल, आपल्या घरांच्या व्यवहारात असेल, औद्योगिक रचनेमध्ये असेल, ते योग्य पद्धतीनेच वापरलं जात आहे असं नाहीये. त्याच्यामध्ये खूप आपल्याला काटकसर करण्याची शक्यता आहे. योगायोगाने ज्यावेळेला मी आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाचा पूर्णवेळ सरकार्यवाह म्हणून काम करत होतो, त्यावेळेला सगळ्यात जास्त पाणी हे सिंचन क्षेत्रात जगभरच वापरलं जात असल्यामुळे त्या ठिकाणी एकंदर पाण्याची बचत करण्याला किती वाव आहे, सिंचनाची उत्तम उत्पादकता ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने किती पाणी लागतं, प्रगत देशांचे या बाबतीतले अनुभव काय आहेत हे सगळ्यांना माहिती व्हावे म्हणून आम्ही सगळ्या जगातल्या सगळ्या देशांमधली या बाबतीतली माहिती गोळा केली आणि त्याचं आम्ही पाण्याची बचत व्हॉट सेव्ह या नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. 20 ताचं संपादन केलेलं आहे आणि ती माहिती आपल्याला भारताच्या संदर्भात सुद्धा, एकंदरीत जगातल्या सगळ्याच देशांना पण भारताच्या संदर्भात सुद्धा एक पुढची उद्दिष्ट ठरवायला फार उपयुक्त आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपला जो सध्याचा पाणी वापर ढोबळ मानाने 8,000 घनमीटर दर हेक्टरी आहे, तो आपल्याला 4,500-5,000 मीटर पर्यंत नेणं
दुसऱ्या पिकासाठी हे फार अवघड दिसत नाहीये इतरांचे अनुभव पाहताना. तेव्हा अशा पाणी बचतीचे प्रकल्प, पाणी नवनिर्मिती बरोबर हे आपल्याला अनेक ठिकाणी घेणं हे उपयुक्त राहणार आहे. या आपल्या पुढच्या कामाच्या काही स्पष्ट अशा दिशा आहेत. त्याच्या बरोबरीने आपल्याला सामाजिक पुनर्रचना खूप करायला लागणार आहे. म्हणजे पाणी वितरण संस्था ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रत्येकाने लाचारीने पाण्यासाठी शासनाकडे अर्ज करायचा, ही पद्धत आता कालबाह्य करून लोकांच्या सामूहिक संघटना तयार करणं आणि त्या सामुदायिक संघटनांवर अंतर्गत पाणी व्यवस्थाची जबाबदारी देणं, त्यांना त्याच्यासाठी तांत्रिक दृष्टीने सक्षम करणं, त्यांना आपण आर्थिक दृष्टीने सक्षम करायचा आपला कार्यक्रमच आहे, अधिकृत कार्यक्रम आहे. केंद्रीय मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम मी तिथे असतानाच आम्ही सुरू केलेला आहे आणि त्यांच्या पहिल्या 3 वर्षाचा खर्च उतरत्या क्रमाने केंद्रीय शासनाकडून मिळतो. या संघटना आपल्या पायावर उभ्या राहाव्यात म्हणून. सुदैवाने त्याला प्रतिसाद बऱ्यापैकी आहे, खूप उत्तम आहे असं नाही म्हणता येणार. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 250 अशा संस्था सामुदायिक पद्धतीने काम करायला या पुढे आलेल्या आहेत. सगळ्यांना सगळं यश मिळालंय असं नाही, पण ते काळाच्या ओघात मिळेल त्या दृष्टीने आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि ती आपल्या पुढच्या कामाची दिशा राहणार आहे. पण यात एका अवघड प्रश्नाला मात्र अजूनही आपण समाधानकारक हात घालू शकलेलो नाही. जशी आपण पाण्याची साठवण वाढवतो आहोत, त्याच्या बरोबरीने आपलं औद्योगिकरण, आपलं नागरीकरण, आपलं जीवनमान हेही वाढत आहे आणि त्यामुळे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीच्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे या तलावांचं प्रदूषण आणि म्हणून या तलावांच्या स्रवण क्षेत्रांचं व्यवस्थापन हा एक अवघड सामाजिक प्रश्न, प्रशासकीय प्रश्न, तांत्रिक प्रश्न याच्यापुढे आपल्या समोर आहे. त्यामुळे त्या प्रश्नाला या तिन्ही बाजूंनी कसा हात घालायचा याची आपल्याला याच्यापुढे अधिकाधिक चर्चा करायला लागणार आहे. अजून पाण्याची गुणवत्तेची मोजणी करणं, त्या गुणवत्तेच्या वेगवेगळ्या गोष्टींवर काय परिणाम होतात त्याचे नीट अंदाज घेणं, या वैज्ञानिक बाजूपासून तर मग त्या श्रवण क्षेत्राचं नियमन कसं करायचं व्यवहारामध्ये, इथपर्यंत आपल्याला खूप मोठी मजल काढायची आहे. पण पुढच्या 10 वर्षामध्ये हे काम करणं हे एका अर्थाने सामाजिक स्थैर्याच्या दृष्टीने अपरिहार्य राहणार आहे, महत्वाचं ठरणार आहे. हे सगळं जे काम तुम्ही म्हणताय याच्यासाठी म्हणून मला असं वाटतं की लोकसहभाग आणि लोकांचं जागृती, लोकांना जागरूक करणं हे खूप महत्वाचं आहे. या दृष्टीने मग आपण जे मगाशी म्हणालात की जलविज्ञान हा जो विषय म्हणून आहे तो निरनिराळ्या स्वरूपांमध्ये, म्हणजे फार तांत्रिक क्लिष्ट असायची तो काही गरज नाही, परंतु विद्यापीठीय छत्राखालच्या ज्या शिक्षण व्यवस्था आहेत किंवा मग शालेय स्तरावरच्या व्यवस्था आहेत या सगळीकडेच तो आणला तर उपयुक्त होणार नाही का? नाही, आपल्याला तसा आणायचा आहे. किंवा हळूहळू पाणी हा आपल्या शैक्षणिक जीवनामधला अभ्यासाचा, विचाराचा आणि समजावून घेण्याचा असा एक महत्वाचा विषय आपल्याला करायला लागणार आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढच्या पिढीची तयारी करायला लागणार आहे. याच दृष्टीने आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगामध्ये त्याचे जे घटक देश आहेत 85, या सगळ्या देशांमध्ये त्या सिंचन क्षेत्रामध्ये स्वतंत्र युवा मंच तयार व्हावेत असा जगभर तिथे असताना प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. अजूनही तो चालू आहे. पुन्हा एक दुःखद गोष्ट अशी आहे की अनेक देशांमध्ये त्याला चांगलं यश आलेलं आहे, पण वेगवेगळ्या कारणांमध्ये वेगळ्या युवक संघटनांना आवाहन करू नये. आपल्याकडे युवक संघटना या विषयात आपण ज्या प्रमाणात उतरवायला पाहिजेत त्या प्रमाणात उतरवण्यात अजून काही यशस्वी झालेलो नाही. पण त्या दिशेने आपल्याला स्थिती आहे हे नाकारणं की पुढची पिढी आपल्याला तयार करायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही स्वतः जे या दृष्टीने वेगवेगळ्या तऱ्हेने प्रयत्न करत आलात त्यातला एक मोठा भाग हा पाण्याविषयी, जलसंसाधन विकासाविषयी, पाण्याच्या व्यवस्थापनाविषयी ही सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी 1982 साली एक शेतीसाठी पाणी या विषयाला वाहिलेलं सिंचन नावाचं नियतकालिक मराठीमध्ये तुम्ही सुरू केलं होतं. त्याची काय उद्दिष्ट होती आणि आता आजही ते प्रसिद्ध होतं का? आनंदाची गोष्ट अशी आहे की सिंचन हे जे नियतकालिक आहे हे आता त्याच्या 22 वर्षांच्या वाटचालीनंतर आज एक प्रतिष्ठित
नियतकालिक सिंचन या विषयावरचं म्हणून रूढ झालेलं आहे. त्याचे जवळजवळ 15,000 आता वर्गणीदार आहेत. पण त्या वर्गणीदारांपेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सिंचन करणारे जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांचा आधुनिक विज्ञानाच्या आधारावर ते जे नवनवे प्रयोग करतायत, पाणी बचतीचे, उत्पादन वाढीचे, त्यांच्या मातीचा कस टिकवून धरण्याचे, त्याच्यावर आधारित जे लेख येत आहेत, ही अधिक आनंदाची गोष्ट आहे की ही केवळ शासकीय प्रणालीतून संशोधन करणाऱ्या लोकांच्या आधारावर ते मासिक आता उभं नाहीये, तर प्रत्यक्ष वापर करणाऱ्या, जीवनात त्या क्षेत्रावर ज्यांची उपजीविका आहे अशा लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन ते व्यक्त करण्याची एक प्रकारची ईर्ष्या निर्माण होऊन त्याच्या आधारावर आता सिंचन नियतकालिक हे उभं आहे. ही अतिशय चांगली आनंदाची गोष्ट आहे. आणि आणखीन एक गोष्ट कबूल करायला पाहिजे की असा ज्यावेळेला प्रतिसाद लाभतो त्यावेळेला त्याची जी एक उंची असते, ही उंची आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी जी अनेक नियतकालिकं निघतात त्याच्या तोडीस किंवा मी तर म्हणेन काही प्रमाणात सरस असा गुणवत्तेचा स्तर या मासिकांनी गाठलेला आहे. कारण जगातली सगळी या विषयावरची मासिकं आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगात दिल्लीला येतात. त्यामुळे त्या सगळ्यांची जर आपण तुलना केली तर आज मराठी वाचकाला ही एक आनंदाची गोष्ट आहे की अशा दर्जाचं ज्ञान पोचवणारं, अनुभव पोचवणारं एक नियतकालिक त्याला सहज उपलब्ध आहे. हाच धागा पुढे ओढून असं म्हणता येईल की तुमचे स्वतःचे अनेक लेख निरनिराळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा विज्ञान पत्रिकांमधनं सुद्धा नियतकालिकांमधनंही प्रसिद्ध झालेले आहेत. एकूण साधारणतः अशा प्रकारचं कोणकोणत्या विषयांवरचं लेखन तुम्ही केले? गेल्या 45 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये या क्षेत्रातल्या त्या वेळेला ज्या ज्या वेगवेगळ्या विषयांना सामोरं जायला लागलं, त्यातून जे अनुभव आले, त्यातून ज्या नव्या रचना करण्याची गरज निर्माण झाली, त्याचे निष्कर्ष लोकांसमोर पोहोचवण्यासाठी त्या कालखंडात वेगवेगळ्या विषयांवर लेखन झालेलं आहे. मग ते अगदी मुळा धरणाच्या पायाची जी नवीन आधुनिक रचना लवचिक पडदा टाकून करण्यात आली तिथपासून तर मग केंद्रीय जल आयोगाचा अध्यक्ष असताना नदीचं प्रदूषण कसं मोजायचं याच्यावर जागतिक मानकं उपलब्ध नव्हती. ती मानकं आपण निर्माण केली. आपल्या देशात अनेक प्रयोग करून, अनेक मोजण्या करून गंगेवर निर्माण केली. तर ती मानकं, त्याच्या आधारावर उभा राहिलेला गंगा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प, याच्यावर लेखन त्यावेळेला करायला लागलं. आपल्यातल्या देशातल्या लोकांना माहिती व्हावं, इतरही जगातल्या लोकांना त्याची खरी स्थिती माहिती व्हावी म्हणून. इथपासून तर जलव्यवस्थापनामध्ये एक प्रकारचं दोलायमानता असते, कारण दरवर्षी येणारं पाण्याची उपलब्धता बदलते. त्यामुळे विमा ही संकल्पना, विमा व्यवस्था आणि जलव्यवस्थापन याची काही सांगड घालायला पाहिजे का? कारण जलव्यवस्थापनाच्या आधारावर आपण ज्या उत्पादक व्यवस्था निर्माण करतो त्यांना अशा प्रकारच्या काही संरक्षणाची कितपत आणि कशी मदत देता येईल इथपर्यंत वेगळ्या विषयांवर त्या वेळेला लेखन करावं लागलं, झालेलं आहे. उपभोक्त्यांना विम्याची कल्पना तर मला वाटतं खूपच अशी नवीन अशी आहे, अभिनव अशी आहे. पण त्याचं पुढे काही रूपांतर होऊ शकलं का प्रत्यक्षामध्ये? विमा संचालकांच्याच एका कार्यशाळेत याच्यावरचा लेख आणि विचार सादर करायचा योग आला. अजून याच्यावर बरीच चर्चा व्हायला पाहिजे. त्यांच्याही काही या बाबतीतल्या शंका आहेत, आर्थिक व्यवहारातले काही गुंतागुंती आहेत. पण हाही एक विषय असा आहे की जो आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये मंथनामधून हा पुढे नेणं आवश्यक आहे. आवर्षण प्रवण क्षेत्रातलं पाणी व्यवस्थापन आहे, समन्वित जल व्यवस्थापन आहे, खोरे व्यवस्थापन आहे, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्या काळामध्ये प्रकाश टाकायचा लेखनाच्या माध्यमातून योग आला. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की व्हॉट्सएप सिनॅरिओ या एका ग्रंथाचं संपादन तुम्ही केलं होतं, त्याच पद्धतीने आपल्या औरंगाबादच्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेनं प्रकाशित केलेल्या पाणी आणि जमीन यांची उत्पादकता या विषयावरचं प्रोडक्टिव्हिटी ऑफ वॉटर अँड लँड हे इंग्रजी लेखसंग्रहाचं सुद्धा तुम्ही संपादन केलेलं आहे. तर याच्यामध्ये साधारणतः काय कुठले विषय मांडलेले?
या ग्रंथाची थोडीशी आणखीन उदात्त पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे. शंकरराव चव्हाण दीर्घकाळ पाणी सिंचन या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे ज्यावेळेला त्यांचा अमृत महोत्सव साजरा करायची वेळ आली त्यावेळेला त्यांच्या अनेक चाहत्या मित्रांनी काही निधी गोळा केला होता. आणि शंकररावांनी त्यांना असं सुचवलं की एखादा समारंभ करून या सगळ्या निधीचा खर्च करून टाकण्यापेक्षा तुम्ही आपल्या देशातले अनुभव त्याच्या आधारावर पुढे जाण्याची दिशा अशाला आधार होऊ शकेल असं काहीतरी काम या निधीच्या आधाराने करता येईल का पहा. आणि त्या दृष्टीने या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेला आवाहन करण्यात आलं. आणि मग त्यांनी काही ओळखीतल्या जाणकार व्यक्तींना एकत्र करून व्यक्तिशः मला त्या सगळ्याचं सुसूत्रीकरण करणं, लेख मागवणं चांगल्या भारतभरच्या वेगळ्या प्रकारच्या जाणकार लोकांकडून की आपल्या शेतीमधलं यांत्रिकीकरण आपण कुठपर्यंत आलो आहोत, कुठे जायचं आहे, कूपनलिकांचं व्यवस्थापन आपण कुठपर्यंत आलो आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे. कारण अशा जमीन आणि पाणी यांच्या उत्पादक व्यवस्थेशी निगडीत असलेले जे वेगवेगळे पैलू आहेत त्या वेगवेगळ्या पैलूंवर आपल्याला गेल्या 50 वर्षात जो अनुभव मिळाला त्याचं विश्लेषण त्याची आकडेवारी एकत्रित करून पुढे आपल्याला उपयोग व्हावा म्हणून या ग्रंथातल्या लेखांची मूलतः निर्मिती झाली, त्याचं एकत्रीकरण झालं आणि मग त्याचं संपादन करण्याचा हा योग आला. आम्ही तिघांनी मिळून ते संपादन केलेलं आहे. तुम्ही स्वतः एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते भारतीय विद्याभवननी प्रकाशित केलं आहे आणि एक निळी क्रांती अशा अर्थाचं ब्लू रेव्होल्युशन हे ते पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिण्यामागची संकल्पना काय आहे? नेहमी ह्या आपल्या देशातल्या एकंदर विकास व्यवस्थेचा आणि त्याच्या पाठीशी असलेल्या जलव्यवस्थापनाचा विचार करताना लक्षात गोष्ट येत होती की स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण एका अत्यंत परिवर्तनाच्या काळातून सारखं जातो आहोत. आपण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पाण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, आपला समज आणि आजचा दृष्टिकोन आणि समज यात चांगलं अंतर पडलेलं आहे, म्हणजे चांगला बदल झालेला आहे. आपण वरच्या स्तरावर आता या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो. त्यामुळे ही एक प्रकारची आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये क्रांती होते की आपलं आणि पाण्याचं हे जे नातं बदलत आहे त्याचे काही तंत्रवैज्ञानिक आधार आहेत, काही आर्थिक आधार आहेत, काही सामाजिक आधार आहेत, काही प्रशासकीय कायदेशीर आधार आहेत. या सगळ्यांमध्ये आपण बदलाच्या प्रक्रियेतून जातो आहोत. तर हे जे बदल घडून येत आहेत त्यात आतापर्यंत आपल्याला अभियांत्रिकीच्या दृष्टीने विज्ञानाच्या दृष्टीने काय मिळालं, काय राहिलं आहे, सामाजिक रचनांच्या दृष्टीने आपण कुठपर्यंत यशस्वी झालो, काय राहिलं आहे. आणि ही सगळी परिवर्तनं पूर्ण करण्यासाठी पुढे आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींना हात घालायला लागेल याचा एक संक्षेपात आढावा सगळ्यांच्या समोर सादर करता यावा या दृष्टीने त्या पुस्तकाची त्यावेळेला रचना झालेली आहे. त्या पुस्तकाला अर्थातच आर्थिक आधार हा फिरोदियाच्या निधीमधून दिला गेलेला आहे आणि ते भारतीय विद्याभवनाने प्रकाशित केलेलं आहे. पण संक्षेपात सुतोवाच त्यात आपल्या ह्या सगळ्या परिवर्तनशील जीवनाचा आढावा देऊन भविष्याची दिशा दाखवण्याचा प्रयत्न त्यात आणि सुबोध स्वरूपाचं ते आहे का अशी माझी अपेक्षा आहे की सगळ्यांना अत्यंत सोप्या याच्यामध्ये कुठेही तांत्रिक गुंतागुंत न आणता पण एक समाजातला सुबुद्ध नागरिक या दृष्टीने या सगळ्या क्रांतीमध्ये आपण कुठे आहोत आणि कुठे असणं आवश्यक आहे याची जाग यावी या दृष्टीने त्याची रचना केलेली आहे. खरोखरच हे सगळं लिखाण हे एकूणच आपल्याकडच्या जनजागृती आणि उन्नयन ज्याला आपण म्हणतो त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या संस्थांची निगडीत राहिलेला, म्हणजे उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय जलसंसाधन संघटना किंवा संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमाची जल सल्लागार समिती, जागतिक जल परिषद किंवा मग आंतरराष्ट्रीय जलाशय पर्यावरण प्रतिष्ठान अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही महत्त्वाची पदं भूषवली आहेत. काही काळ त्याच्यात कामसुद्धा केलेलं आहे. एक मला असं विचारायचं होतं की एक भारतीय माणूस पाणी तज्ज्ञ म्हणून आणि विशेषतः एक मराठी माणूस
ह्या दृष्टिकोनातनं तुम्हाला तिथले अनुभव कसे वाटले? एक मराठी माणूस या दृष्टीने पहिल्यांदा असं लक्षात येतं की आपल्याजवळ चांगल्या प्रकारची सक्षम मनुष्यशक्ती, जागरूक सामाजिक रचना असूनही आपण ज्या व्यवहाराच्या अवस्थेला पोचायला पाहिजे जागतिक तुलनेमध्ये, त्या अवस्थेला आपण नाही पोचू शकत. महाराष्ट्र हा तुलनेने त्यातल्या त्यात भारतामधला हा अधिक जागरूक असलेला, अधिक प्रगतिशील असलेला समाज आहे. बरोबर. अशा समाजात सुद्धा आपण जागतिक संदर्भामध्ये तुलनेने अजून मागे पडतो आहोत. इतकंच नव्हे तर जग ज्या गतीने धावत आहे त्या संदर्भामध्ये हे अंतर वाढेल की काय, अशी शंका मनाला चिंता निर्माण करत असते. एकंदर भारतीय व्यवस्थेच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आपलं चित्र मोठं मिश्र चित्र आहे की एका बाजूला वेगवेगळ्या संशोधन केंद्रांमध्ये, वेगवेगळ्या तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये, काही प्रयोगशील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला खूप यश मिळालेलं आहे, खूप अनुभव साठवलेला आहे. पण त्याचं जे सार्वत्रिकीकरण व्हायला पाहिजे, ज्या सार्वत्रिकीकरणाच्या आधारावर इतर देश पुढे जात आहेत. पाणी व्यवस्थापन हे अनेकांशी निगडीत असल्यामुळे काही व्यक्तींनी, काही संघटनांनी, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यात उच्चता प्राप्त करून पुरेसं होत नाही. त्याचं ज्यावेळेला सार्वत्रिकीकरण होतं त्यावेळेला त्या समाजाची एकंदर उंची वाढते आणि मग खऱ्या अर्थाने तो उन्नत समाज झाला असं म्हणता येतं. त्याच्यामध्ये सुद्धा आपण फार मागे पडतो आहोत. इतर देश ज्या गतीने चालले आहेत, प्रगत देश म्हणून जे आतापर्यंत गणले गेले केवळ तेच नव्हेत तर आपल्या मागे असलेले जे आपल्या पुढे चाललेले आहेत. चीनचं उदाहरण मोठं आहे, व्हिएतनामचं उदाहरण आहे. हे ह्या जलव्यवस्थापनात ज्या गतीने परिवर्तन घडवून भराभर पुढे चाललेले आहेत, तेव्हा ते आपण लोकांपर्यंत आता आणून पोचवलं पाहिजे आणि त्यांना जाणीव निर्माण करून दिली पाहिजे की आपल्याला जर जगातलं आपलं प्रतिष्ठेचं, मानाचं स्थान टिकवायचं असेल तर ह्या आंतरराष्ट्रीय गोष्टींकडे आपण आपली नजर ठेवली पाहिजे आणि आपली अप्रतिष्ठा होणार नाही, इतकं अंतर हे वाढणार नाही, एवढी तरी किमान दक्षता घ्यायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची विजय दिवाण यांनी आकाशवाणीसाठी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात. शीर्षक होतं वसा जलसमृद्धीसाठी. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची.